मंडळी नमस्कार. आज आपण आहोत परमेश्वर पिंपरी या ठिकाणी. परमेश्वर पिंपरी येथील एक सामाजिक कार्यकर्ता, सर्वसामान्य लोकांना सतत मदत करणारा, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत करणारा एक सच्चा कार्यकर्ता आज आपल्या सोबत आहे. आज आपण कुरुल पंचायत समितीच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहे. आतापर्यंत समाजामध्ये पक्षविरहित, गट तट, गोर गरीब, समाजातील लहान मोठा हे न पाहता त्याने आपलं सामाजिक काम सुरू ठेवलेलं आहे आणि आज ते कुरुल पंचायत समितीमधून इच्छुक आहेत. कुरुल पंचायत समितीमधील आरक्षण आहे, ओबीसी पुरुष या पदासाठी ते इच्छुक आहेत. चला आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. नेते, आपला आपण परिचय थोडक्यात द्यावा. मी रामभाऊ दुधाळ, परमेश्वर पिंपरी, पोस्ट कुरुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. कुरुल गट हा ओबीसी साठी राखीव असल्या कारणानं मी पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहे. आणि आतापर्यंत सर्व कुरुल असेल, कातेवाडी असेल, सोहाळे असेल, वाघोली असेल, सर्व गावातील उमेदवारांना राजन मालकांनी तिकीट देऊन निवडून आणून त्यांच्या कालावधी पूर्ण झालेला आहे. राहिलेलं आहे गाव फक्त परमेश्वर पिंपरी. तरी आमची अशी राजन मालकाला विनंती आहे की आम्हाला ओबीसी राखीव असल्या कारणानं परमेश्वर पिंपरी रामभाऊ दुधाळ इच्छुक उमेदवार यांना तिकीट मिळावं अशी विनंती आहे. पण आता सांगितलं की कुरुल पंचायत समितीमधून आपण इच्छुक आहात, मग कोणत्या पक्षाकडून आपण इच्छुक आहात, काय सांगाल? मी आता एक 20 वर्ष झालं लोकनेते परिवाराचं काम करतो. पहिलं ते राष्ट्रवादीमध्ये होते, आता ते भाजपमध्ये आहेत. तरी मी आता मालकाच्या मार्फत भाजपकडेच तिकीट मागणी करणार ना, मालकाच्या मार्फत. आणि 2 वेळा मी सरपंच गावात इलेक्शन लढवून सरपंच पद पॅनल प्रमुख होतो आणि सरपंच 2 वेळा निवडून आले. आता सध्या विरोध पार्टी आहे, पण आता परत ग्रामपंचायत इलेक्शन आहेच. आणि मी मालकांना भेटलेलं आहे, रावसाहेब भाऊसाहेबांना भेटलेलं आहे तिकिटा संदर्भात, लांडेभाऊला भेटलेलं आहे. ते विचार करतील आमचा. जर भाजपकडून तुम्हाला तिकीट मिळालं नाही तर अपक्ष म्हणून तुम्ही कुरुल पंचायत समिती निवडणूक लढवणार का? नाही, आम्ही लोकनेते परिवाराबरोबर असेल. तिकीट दिलं तर मी त्यांच्याबरोबर असेल, नाही दिलं तर मी त्यांच्याबरोबर असेल, कारण ते आता भाजपमध्ये आहेत. मालकाचा निर्णय अंतिम राहील. आपण आतापर्यंत कोणकोणत्या पदावर काम करत सामाजिक, शैक्षणिक सर्व कामं आपण या आपल्या कुरुल पंचायत समिती गणामध्ये केलेले आहेत? माझे काम परमेश्वर देवस्थान, मी सहखजिनदार आहे. तिथं बी विकास कामं भरपूर झालेले आहेत. गावातली काही ट्रस्ट आणि मी मिळून, सर्वांनी मिळून देवस्थानमध्ये भरपूर काम केलं आहे. मी 5 वर्षे तंटामुक्त अध्यक्ष होतो. तिथं पण गावात जेवढं शक्य आहे तेवढं कामं मी केलेली आहे. व तसेच माझी एक परमेश्वर बौद्धिक सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आहे. मी स्वतःची माझी संस्था आहे आणि मी परमेश्वर आश्रम शाळेवर एक सदस्य आहे. आणि मी शाळेवर तर वंचित अनाथ मुलांसाठी मी दत्तक योजना आहे माझ्याकडे. ज्या मुलांना आईवडील नाहीत त्या मुलांसाठी मी ते शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्या मुलासाठी शैक्षणिक दत्तक योजना माझ्याकडे आहे. ज्या मुलाचे आईवडील नाहीत अशी मुलं मी दत्तक घेतो आणि त्याचा शैक्षणिक खर्च लागणारा सर्व मी स्वतः करतो. असे काम माझे सुरूच आहे. पण आतापर्यंत कोणकोणती सामाजिक कामं आपल्या कुरुल पंचायत समिती गणात जेवढी गावं येतात त्या परिसरामध्ये आपण कोणकोणती सामाजिक कामं केलीत, काय सांगता येतील का? वृक्ष लागवड करणे, गोरगरिबासाठी मदत करणे, कोविडमध्ये गावातील सर्व दलित बांधवांना गावातील किराणा माल देणं, मास्क वाटप करणं, सॅनिटायझर देणं. व तसेच पोलीस चौकीमध्ये सुद्धा आपण 19 मास्क 100 नग असे पोलीस चौकीमध्ये सुद्धा जाऊन आपण कार्यक्रम केले. काय उत्कृष्ट काम करणाऱ्या भागातील लोकांचा मान सन्मान करणे, वयोवृद्ध माणसाचा मान सन्मान करणे, अशी कामं मी करत आहे आणि पुढेही करत राहणार आहे. आणखीन काय तुम्हाला कामं सांगता येतील? बघा, माझ्या पंचायत समिती गणामधील लोकांसाठी मी भरपूर काम करणार आहे. आता रक्तदान असेल, आधार कार्ड असेल, केलेत म्हणायचं, केलेत. व
मोठं काम म्हणजे कामगार नोंदणी 150 लोकांना मी कमीत कमी कामगार नोंदणी कार्ड देऊन त्यांना त्याच्या सर्व फॅसिलिटी मिळवून दिलेल्या आहेत व शेतकऱ्यासाठी काम केलेलं आहे. पुरामध्ये वणगर वस्ती येथे फराळ वाटप करणे, साडी वाटप करणे, त्यांना भाऊबीजेनिमित्त एक भावाकडून भेट अशी दिलेली आहे व पक्ष गट तोडून माझ्याकडे जो येतो त्याच्यासाठी मी नेहमी काम करत असतो आणि इथून पुढे करत राहीन. व तसेच पक्षासाठी, प्राण्यासाठी, सरपटणाऱ्या प्राण्यासाठी सुद्धा मी माझ्या स्वतःची पाईपलाईन स्वतः शेतातून पाईपलाईन करून आणून वरती जंगल झाडापाशी मी 500-500 हजाराचे पाण्याच्या टाक्या ठेवून सरपटणारे प्राणी, जंगली प्राणी, हरण, काळवीट यासाठी प्राण्याची सोय करून माझ्या शेताच्या परिसरातील जनावरांचा व प्राण्यांचा दुष्काळ मुक्त केलेला आहे मी स्वतःच्या खर्चाने. म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय तुम्ही केली? यस, केलेली आहे. अजून पुढे काम करणारच आहे मी. म्हणूनच पंचायत समितीला उभा राहणार आहे, इच्छुक आहे मी. मला तिकीट मालकानं दिलं तर मी संधीचं सोनं करून दाखवेन. आलेल्या संधीचा ओबीसी असल्यामुळे त्याचा फायदा बी घेणार. माझा फायदा घेऊन माझ्या सर्व लोकांना फायदा झाला पाहिजे. सुविधा जे भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजे. पंचायत समितीकडून जे लोकांच्या अपेक्षा आहेत त्याचं काम करण्याचा दुवा मी काम करेन. दुवा म्हणून मी. जर तुम्हाला तिकीट मिळालं, तुम्ही निवडून आलात, तर तुम्ही या परिसरातील जो विकास आहे, कुरुल पंचायत समिती गणामध्ये जी गावं येत आहेत त्या गावातील विकासासाठी तुमचं विजन काय असेल? कशा पद्धतीने तुम्ही त्या परिसराचा विकास कराल? बघा, तालुक्याचे भागीदार राजन मालक, आमदार यशवंत माने साहेब, भाऊसाहेब, रावसाहेब यांनी जे आमच्या गावाकडे किंवा आपल्या गणातील आमदार फंडातून जे भौतिक सुविधा दिलेल्या आहेत भरपूर, आणि स्वतः परमेश्वर पिंपरीसाठी 2 कोटीचा निधी दिलेला आहे 2 वर्षात मागे. त्यामुळं भौतिक सुविधा आमदार साहेबांना भरपूर केले. तर अजून मी त्यांच्याकडून त्यांच्या प्रयत्नानं किंवा मी पण पाठपुरावा करून अजून निधी आणून गावातील विकास किंवा गणातील विकास करण्याचं स्वप्न आहे आणि ते साकार करणार. कोणकोणत्या क्षेत्रात तुम्ही काम कराल विकासासाठी? शेती असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, अजून काय, रस्ते, पाणी सोय. शैक्षणिकला जास्त प्राधान्य राहील. आपल्या भागातील शिक्षणापासून गोरगरिबाची मुलं वंचित राहू नये याची काळजी घेतली जाईल आपल्याकडून. युवकांच्या बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करा? रोजगार सुद्धा निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार आहे. एखादं छोटंसं युनिट, कारखाना, छोटासा युनिट, गोळा कारखाना किंवा कुठलाही एक कागद कारखाना अशा डोक्यात प्लॅन आहेच आमच्या. म्हणजे रोजगार निर्मितीसाठी तुम्ही काम करण्याचा विचार आहे आणि ते पुढील 100% करणार आम्ही रोजगार निर्मिती. महिलांसाठी आपण, महिलांच्या विकासासाठी किंवा महिलांसाठी आपण कोणकोणती कामं आपल्या गणामध्ये करणार आहात? बघा, मी महिलांसाठी छोटे छोटे उद्योग उभारण्याचं काम करणार आहे. पापड उद्योग असेल, चटणी उद्योग असेल, छोटे छोटे उद्योग बरेच, टेलरिंगचे व्यवसाय असतील, लाडू उद्योग असेल, शेंगा उद्योग असेल, गुळाचे छोटे 1-1 किलोचे पॅकेज तयार करण्याचं बी युनिट करणारच आहे मी. 100% गुळ कारखान्याचं डोक्यात आहे आणि ते आम्ही पुढं त्या गुळ उद्योगातून रोजगार निर्मिती करणारच आहे. महिलांसाठी या सर्व उद्योगांना तुम्ही कर्ज पुरवठा कशा पद्धतीने करणार आहात? बचत गट असेल, बँकेकडून असेल, याच्याकडून मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटाकडून, बँकेकडून, जिल्हा उद्योग केंद्राकडून त्यांना कुठून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत राहील. शासकीय योजनेच्या संदर्भात काय सांगाल? की अनेक शासकीय योजना असतात परंतु त्या जे गरजू लोक आहेत, जे पात्र लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्या संदर्भात तुमचं काम कसं असेल? मी केंद्र सरकारची योजना असतील, राज्य सरकारची असतील, पंचायत समिती गणामार्फत ज्या योजना असतील प्रभावीपणे राबवणार आणि त्याचा पुरेपूर फायदा महिलांना मिळाला पाहिजे आणि त्या जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न राहील. आपल्या कुरुल पंचायत समिती गणामध्ये दिव्यांग बांधवांसाठी तुम्ही कशा पद्धतीने काम कराल? बघा, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा आपल्या जे जिल्ह्यातून जे योजना असतील, अंध असतील, अपंग असतील, त्यांच्यासाठी जे स्कीम राबवता येतील तेवढ्या राबवण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांना कर्ज पुरवठा बँकेमार्फत, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रयत्न करून आणि महामंडळामार्फत, शासनानं आता महामंडळाला जास्त भर दिलेला आहे तर त्याच्यातून उद्योग निर्मिती कसं करता येईल याच्याकडे जास्त कल राहील आणि त्यांना प्रत्येकाच्या घरी
काहीतरी योजना पोचली पाहिजे या उद्देशानं काम करणार आहे. कुरुल पंचायत समिती गणामध्ये शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकऱ्यासाठी तुमच्याकडे काय खास एक विजन असेल की शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय काय कराल? बघा, शेतकऱ्यासाठी आता पीएम किसान योजना प्रभावीपणे राबवणे, परत बी बियाणं खत पंचायत समितीमार्फतच मिळत असतील ते प्रत्येकाच्या बांधावर जाऊन पोचवणे, किंवा नवीन टेक्नॉलॉजी शेतीविषयी काय आली तर ते शेतकऱ्यापर्यंत पोचवली पाहिजे. आणि त्याच्याप्रमाणे आता नवीन ऊसामध्ये नवीन वाहन विकसित करणं, राहुरी विद्यापीठात जाऊन पाणी वगैरे करणं, किंवा ते वाहन इथं आणून विकसित करून शेतकऱ्याला जसं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढण्यासाठी जे काय करता येईल त्याच्यासाठी मी 100% प्रयत्न करणार. प्रत्येक वाहन बदललं पाहिजे ना. आता चालू घडीला कसं आहे, टेक्नॉलॉजी जे आपलं जैविक शेती करणं गरजेचे आहे. AI पण आहे. AI आहे ते जे तंत्रज्ञान वापरून जास्त सुधारित पद्धतीने शेती, बिना केमिकल युक्त शेती करता यावी असं ते करायचं डोक्यात आहे. आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यासाठी. पंचायत समिती गणामधील विद्यार्थ्यांसाठी तुमच्याकडे काय विजन असेल? विद्यार्थ्यांसाठी बघा, UPSC MPSC अभ्यासिका चांगली असणं फार गरजेचं आहे आपल्या गणामध्ये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये याची दक्षता घेणार आहे. दुसरी गोष्ट, ज्याला कोण पालकत्व नाही त्याचं पालकत्व स्वीकारून त्याचे शैक्षणिक खर्च मी करणार आहे. मी स्वतः करणार आहे त्याच्यासाठी. किती आईवडील नसणारे किती मुलं असू दे, मी त्याचा शैक्षणिक खर्च स्वतः मी करणार आहे. आणि आतापर्यंत मी करतच आलेले आहे. माझ्याकडे 3-4 शाळेची दत्तक मुलं आहेत सध्या. 3 शाळेची 10-10 मुलं दत्तक आहेत माझ्याकडे शैक्षणिक, आणि मी ते सध्या काम करत आहे. आणि अजून वाढ होईल. आपल्या गणातील काय असतील 150 जे मुलं काय निघतील, आईवडील नसणाऱ्या मुलांसाठी जास्त काम करतो मी, करणारच आहे. आणि जे बाकीचे कोण वंचित राहतील न राहू नये यासाठी काम करणार. युवकांसाठी तुमच्या गणामध्ये जितकी गाव आहेत त्यासाठी काय उद्योजक बनवण्यासाठी तुम्ही काय काय करणार? प्रत्येक गावातून एक 50 तर उद्योजक तयार झाले पाहिजे. कारण जिल्हा उद्योग केंद्रामार्फत असतील, किंवा मी स्वतः उद्योग आहे माझा स्वतःचा, त्याच्यामुळे मी छोटे छोटे उद्योग काढण्यासाठी त्यांना मदत करणार आहे. बँक लोन असेल, महामंडळ असेल, याच्याकडून उद्योगाला तातडीचं कर्ज आहे. मुद्रा लोन आहे 10 लाखापर्यंत. त्यांनी छोटे छोटे प्रत्येक शेतकऱ्याने कोण कुक्कुटपालन करेल, कोण शेळीपालन करेल, कोण काय आपलं रेशीम उद्योग करेल, कोण कॉन्ट्रॅक्टर होईल, कोण बिझनेस करेल, कोण आपल्याकडं आता काय जे कच्चा माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करून बाहेर माल पाठवला पाहिजे. त्यासाठी उद्योग तयार झाले पाहिजे. डाळिंब असेल, आंबा असेल, त्याच्यातून उद्योग, टमाट्यापासून काय तर त्यांनी उद्योग करायला पाहिजे. आता शेतीला जोडधंदा हे उद्योग आहे. भाज्या असतील त्याच्यावर प्रक्रिया करणं, लसूण असेल त्याच्यावर प्रक्रिया करणं, कांदा असेल कांद्यावरची पावडर करून किंवा ते बाहेर देशात पॅकिंग करून, असे छोटे छोटे हे उद्योग तयार झाले. तुम्ही काम करणार? मी त्याच्यासाठी काम करणार आहे. आणि त्यांना असे उद्योग करण्यास पुढे आले तर त्यांना मी मदत करणार. शेवटी तुम्ही काय सांगाल कुरुल पंचायत समिती गणातील जनतेला काय सांगाल शेवटी? बघा, मी लोकनेते परिवाराकडून आता त्या भाजपमध्ये मी उत्सुक उमेदवार आहे. मला जर एक लोकांनी संधी दिली किंवा मालकांनी संधी दिली तर मी संधीचं सोनं करून लोकांचा विकास करून दाखवतो अशी खात्री देतो.